ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे बस स्टँडवर अर्जुन सायलीला प्रेमाची कबुली देतो, पण सायलीला आपल्या वडिलांचे तेवढ्याच सायलीला मधुभाऊंचे ते बोल आठवतात आणि ते बोलतात की अर्जुनशी कधी आता नातं ठेवायचं नाही। जेव्हा अर्जुन सायलीला प्रेमाची कबुली देतो बस स्टँडवर, तेव्हा सायलीला मधुभाऊंचे ते बोल आठवतात आणि ती अर्जुनशी न बोलता ती बस मध्ये बसते आणि तिथून निघून जाते। सायलीला समजलं असतं की अर्जुनचं माझ्यावर प्रेम आहे, पण अर्जुनशी न बोलता ती बस मध्ये बसलेली असते आणि अर्जुनला चांगला धक्का बसतो, पण बस भरधाव वेगाने निघून जाते। पण त्यामध्ये आता अर्जुनला तेव्हा सायलीची ओढणी अर्जुनकडे येते आणि अर्जुनच्या डोक्यावरून अटकते आणि तेव्हा अर्जुन बोलतो हे सायलीचे प्रेमाचे संकेत आणि समज सायली ही माझ्यावर खरंच प्रेम करते। तेव्हा अर्जुनला समजतं की हे सायलीवर माझं खरोखरच प्रेम आहे आणि तुमचं देखील माझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध झाले शेवटी। आणि अर्जुनला पण खूप आनंद झाला असतो आणि चेतनच्या चेहऱ्यावर पण आनंद झळकलेला असतो। अर्जुन ती ओढणी घेऊन कारमध्ये बसतो आणि तो निघून जातो आणि इथे सायली त्या एसटी मध्ये बसून ती कोल्हापूरला निघून जाते। इकडे जोशी वकील अर्जुनचा बदला घेण्यास तयार झालेला असतो। इकडे जोशी वकिलांनी कसा अभ्यास करायचा हा प्लॅन रचून मधुभाऊंना कसा जेलमध्ये टाकायचा याचा प्लॅन करत असतो। इकडे कोर्टाची सुनावणी दिली गेली असते। इकडे जोशी वकील मधुभाऊ हे सगळे कोर्टात आलेले असतात आणि सुनावणी चालू होते। जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा साक्षी त्याच्या सावत्र भावाकडे होती आणि त्याचे पुरावे देखील यांनी गोळा केलेले असतात आणि जोशी वकिलांनी जे अर्जुनने पुरावे दाखवलेले असतात कोर्टात ते सगळे खोटे ठरवण्याचं ठरवलेलं असतं आणि दोन्ही वकील साक्षीला बाहेर आणि मधुभाऊंना आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असतात। पवार वकील साक्षीच्या बाजूने बोलत असतो आणि जोशी वकील मधुभाऊंना जेलमध्ये टाकायचं सगळेच रस्ते तयार करत असतो। शेवटी जजने मधुभाऊंची बेल कॅन्सल करून त्यांना शेवटी आणि मधुभाऊंना पुन्हा एकदा जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले असतात आणि आता कोर्टाने साक्षी आणि मधुभाऊंविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्यामुळे ही केस पुढे ढकललेली असते आणि पुन्हा एकदा मधुभाऊंना भयानक धक्का बसून जेलमध्ये जाण्याची वेळ आलेली असते आणि हे सगळं कुसुम आणि सायलीला समजतात। दोघांनी मोठा धक्का बसतो। कुसुम बोलते तर ही केस आता अर्जुनकडे असते तर मधुभाऊंवर ही जेलमध्ये जाण्याची वेळ आली नसते। आता कुसुम आणि सायली पुन्हा एकदा पनवेलला येऊन मधुभाऊंची भेट घेतात। कुसुम बोलते मधुभाऊंना की अर्जुन सारखा हुशार वकील या पनवेलमध्ये दुसरा नाही आणि तुम्ही त्यांच्याकडची केस तुम्ही काढून जोशी वकिलाला दिलात आणि जोशी वकील किती भामटा आहे हे सायली आणि अर्जुनला माहित होतं, पण तुम्ही त्यांचा काय ऐकलत नाही। कुसुम बोलते तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला। तेव्हा मधुभाऊ बोलतात की मी पस्तावत आहे, पण ते आता काय करू शकत नाही। तेव्हा कुसुम बोलते अजून ही वेळ गेली नाही, तुमची केस तुम्ही अर्जुनकडे देऊ शकता। तेव्हा मधुभाऊ बोलतात मी आता कुठल्या तोंडाने जाऊ बापूंकडे जाऊ। तेव्हा कुसुम बोलते तुम्ही घाबरू नका, मी पुन्हा एकदा अर्जुन सुभेदारांना तुमची केस घेण्यास भाग पाडीन। तेव्हा मधुभाऊ बोलतात मी खूप मोठी चूक केली आहे, मी आता स्वतःला काहीच हे करू शकत नाही कारण की मी जाऊ बापूंना कधी ओळखलं नाही। तेव्हा कुसुम बाहेर येते आणि सायलीला फोन लावते आणि बोलते की मधुभाऊंना आता कळलं की अर्जुन हे कोण आहेत आणि त्यांनी अर्जुनला जावे म्हणून हाक मारली। तेव्हा कुसुम सायलीला बोलते तू पण इथे लवकरच ये। तेव्हा सायली पण लगेचच कोल्हापूरहून पनवेलला येते। तेव्हा सायली येऊन मधुभाऊंची भेट घेते। तेव्हा मधुभाऊ अश्रू घालत असतात। तेव्हा सायली मधुभाऊंना बोलते तुम्ही काळजी करू नका। तेव्हा मधुभाऊ बोलतात सायली माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, तुमच्या दोघांमध्ये खरं प्रेम मी ओळखू शकलो नाही आणि तुम्हाला तुमच्यापासून खरं प्रेम असलं तरी मी तुम्हाला वेगळं केलं। तेव्हा सायली बोलते माझं खरं प्रेम अर्जुनवर आहे आणि अर्जुनचं पण माझं खरं प्रेम आहे। तेव्हा सायली मधुभाऊंना बोलते मी तुमची केस अर्जुनला देते। तेव्हा सायली अर्जुनला फोन लावते आणि इकडे सायलीचा फोन आल्यावर अर्जुनला खूप आनंद होतो। तेव्हा सायली लगेचच अर्जुनला बोलते की मधुभाऊंना जेल झाली आणि सायली रडत बोलते तुम्ही लवकर इकडे या। तेव्हा अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही रडू नका, मी लगेच तिकडे येतो। अर्जुन वाऱ्याच्या वेगाने जेलकडे कूच करतो आणि सायली तेव्हा मधुभाऊ जेलमध्ये असतात। मधुभाऊ अर्जुनला हात जोडतात आणि बोलतात जावई मी तुम्हाला ओळखू शकलो नाही। मधुभाऊ बोलतात ज्या व्यक्ती बरोबर माझ्या सायलीने प्रेम केलं मी त्या व्यक्तीची मी पारख करू शकलो नाही। अर्जुन बोलतो तुम्ही माझ्याहून मोठे आहात, तुम्ही काही काळजी करू नको, मी आता बघा कसं मी आता तुम्हाला पुन्हा एकदा जेलमधनं बाहेर काढतो ते आणि असा विश्वास देतात। मधुभाऊ खुश झालेले असतात आणि शेवटी मधुभाऊनी सायलीने अर्जुनच्या प्रेमाला होकार दिलेला असतो आणि सायली आणि अर्जुन पुन्हा एकदा एकत्र आलेले असतात।